मराठीतील विशेष, साहित्य, समाज आणि इतिहासातील महत्त्वाचे टप्पे. 1. भाषा, मुद्रण आणि नियतकालिके. मराठीतील पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, गंगाधर शास्त्री फडके यांचे. विरामचिन्हांचा मराठीत सर्वप्रथम वापर मेजर कँडी यांनी केला. मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण, याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर होते. 2. साहित्य प्रकारातील प्रथम. मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी मोचनगड, गुंजीकर यांची. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन, बाबा पद्मनजी. भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी यात्रिक क्रमण, हरिकिशनजी. मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार साळूबाई तांबेकर. 3. महत्त्वपूर्ण लेखन आणि विचार. स्वावलंबी शिक्षण हे शिक्षण संस्थेचे ध्येय, रयत शिक्षण संस्था. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक महात्मा गांधी. विशाखा या काव्याचे लेखक कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले. ग्रामगीतेचे लेखक संत तुकडोजी महाराज. 4. समाज, संस्कृती आणि पुरस्कार. वारकरी संप्रदायाचे धर्मग्रंथात आद्य प्रवर्तक संत नामदेव. अण्णाभाऊ साठे यांची राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी फकीरा. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती वि. स. खांडेकर. ययातीसाठी. श्यामची आई चित्रपटाचे निर्माते आचार्य अत्रे.